टुर्नामेंटमध्ये मला खरी ओळख दिली. पहिला मला हे सांग, तू तुझी क्रिकेट जर्नी कुठल्या टीम पासून स्टार्ट केली? तर माझ्या क्रिकेटची सुरुवात झाली AK फायटर या संघापासून. एखादा मुलगा टी शर्टसाठी खेळणारा किंवा 11 जणांमध्ये उभं राहण्यासाठी खेळणारा. अचानक बेस बॉलर झालो. मग माझ्यासाठी अजून एक सरप्राईज असं होतं की बेस बॉलरला त्यावेळेस मोबाईल होता. मोबाईल तो मोबाईल सुद्धा मिळाला. कुठला मोबाईल होता तुझा पहिला? तुला काय आठवत आहे का? तो मिळालेला मोबाईल होता लावाचा. ओके. नावाचा मोबाईल होता. त्यानंतर मी एवढा खुश झालो. त्यानंतर एवढं नाव झालं. त्या टुर्नामेंटमध्ये मला खरी ओळख दिली. ABPLने मला खरी ओळख दिली. तसं तर पोलीस भरती करणारा प्रत्येक मुलगा हा गरीब घरातून आणि मिडल क्लास फॅमिलीमधून आलेलाच असतो. एक इम्पॉर्टंट क्वेश्चन असेल, तर जर मला कॉप्स बनायचं, बरोबर आहे. तर जे यंग पोर आहेत जे ह्या क्षेत्रात उतरतात त्यांनी प्लॅन बी ठेवला पाहिजे, कारण का जी पण पोरं येतात ते लोअर मिडल क्लास या फॅमिलीचेच येतात. जर इनकेस कधी जर माझं सिलेक्शनच नाही झालं तर माझ्याकडे काहीच नसतं. तर यंगस्टरना, नवीन मुलांना हे प्रत्येकाने प्लॅन बी घेऊन उतरावं. हेलो एवरीवन, वेलकम बैक टू आवर न्यू एपिसोड. इस एपिसोड में हम जानेंगे एक प्लेयर की क्रिकेट जर्नी और उनकी कॉप्स बनने तक की जर्नी. तो ये सारी डिटेल आपको इस एपिसोड में मिलेंगी, तो इस एपिसोड को एंड तक जरूर देखिए. तर मल्हारी जाधव, तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. तर पहिलं तर तुम्ही तुमचं नाव सांगा आणि तुम्ही आत्ताच्या टायमाला काय वर्क करतात, ही सगळी डिटेल्स आपल्या व्ह्युअर्सला तुम्ही एकदा सांगा. ओके. तर माझं नाव मल्हारी जाधव. मी सध्या महाराष्ट्र पोलीस मध्ये राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 8 गोरेगाव या ठिकाणी कार्यरत आहे, पोलीस कॉन्स्टेबल या पोस्टवरती. तर सध्या तुम्ही मला तुमच्या पॉडकास्टमध्ये बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. ओके. तर पहिला प्रश्न माझा असा असेल, तुमच्या माइंडमध्ये ही आयडिया कधी आली किंवा तुम्ही कोणाला बघून इन्स्पायर झाले की नाही मला पण एक कॉप्स बनायचं आहे किंवा मला या क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं आहे? तर कोणाला बघून असं नाही, पण लहानपणापासूनच एक फॅमिली बॅकग्राऊंड प्लस माझे सख्खे मावस भाव, परत गावाकडे एक वातावरण आहे माझ्या ही पोलीस भरती किंवा देश सेवेसाठी. तर लहानपणी मी पण माझ्या मनामध्ये एक पक्क केलं होतं की जर करायचं आहे तर बाबा महाराष्ट्र पोलीस हे मी फिक्स केलं होतं. मग त्यानंतर एक माझी सुरुवात झाली. 12वी पास झालो. त्यानंतर पोलीस भरती क्षेत्राकडे मी परिपूर्णपणे लक्ष देऊ शकलो. त्यानंतर मग मुंबईमध्ये तेवढ्या होतात ना, गायडन्स प्रॉपर नाही आहे आणि त्यात क्रिकेटचा जास्त लळा असल्यामुळे मला तेवढासा वेळ देता येत नव्हता या क्षेत्राला. मग त्यानंतर मी गावी शिफ्ट झालो. गावी मी कमीत कमी 1.5 वर्ष होतो. 1.5 वर्ष मी चांगला अभ्यास केला, फिजिकल केलं. त्यानंतर मग 2024ला मी महाराष्ट्र पोलीस या खात्यामध्ये राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 8 गोरेगाव या ठिकाणी माझं सिलेक्शन झालं. त्यानंतर आता ड्युटी चालूच आहे. अच्छा. जेव्हा तुमचं सिलेक्शन झालं त्या टायमाला फॅमिली आणि तुमचे जे फ्रेंड्स आहेत त्यांचं रिॲक्शन काय होतं? तर रिॲक्शन तर सगळे हॅपीच होते, पण कसं की सर्वांनी माझी मनात जवळून बघितली होती की घरापासून मी 1 वर्ष लांब आहे. परत तो जो संघर्ष असतो पोलीस भरती क्षेत्रामधला, तो संघर्ष जो त्या क्षेत्रामध्ये आहे त्यालाच माहिती. मग त्याच्यामुळे असं झालं की माझं भरती होणं हे माझ्यापेक्षा जास्त मोठं स्वप्न माझ्या घरच्यांचं आणि माझ्या मित्रांचं होतं. ज्या दिवशी माझा निकाल लागला त्या दिवशी माझ्यापेक्षा जास्त खुश तर माझ्या घरची. साहजिक आहे, प्रत्येकाच्या घरातले खुश असतात, पण माझी आई जास्त खुश होती. त्यानंतर मित्रपरिवार तर ऑफकोर्स खुश असणारच आहे. ओके. तर पहिलं तर मला एक हे सांगा, आता एखादा कोणीतरी बिगनर आहे जो सुरुवात करतोय, त्याच्याकडे प्रॉपर गायडन्स नाही, तर त्यांनी पहिली जी स्टेप आहे, पहिला जो पाऊल आहे, त्यांनी काय उचलला पाहिजे या क्षेत्रात जायच्या अगोदर? पहिली स्टेप तर अशी आहे की पोलीस भरती क्षेत्र असं आहे की इथे उतरला की बाबा जर मिळालं तर ठीक, नाही तर आयुष्याची 4-5 वर्ष व्हायला जातात. म्हणजे जसं आपण एखादं कॉलेज करताना आपण 3 वर्षांनंतर डिग्री कंप्लीट होणार हे कन्फर्म असतं. पोलीस भरतीमध्ये असं आहे की आपण उतरलो या क्षेत्रामध्ये तर बाबा एखाद्याला 1 वर्ष लागतं, एखाद्याला 2 वर्ष लागतात आणि काही उदाहरणं अशी सुद्धा आहेत की त्यांना 8-8 वर्ष होऊन सुद्धा त्यांना सक्सेस नाही. मग कसं होतं की बाबा जर काय शेवटी काही मिळालंच नाही तर मग एक आपलं तारुण्य पण जातं आणि तेवढेच वर्ष आपण कुठं दुसरीकडे देऊ शकलो तर ते खंत राहते की नाही यार, मी हे नसतं केलं, मी हे करू शकलो होतो. त्याच्यामुळे नवीन मुलांना तरी सल्ला हाच असेल की उतरताना तुम्ही हे ठरवून उतरा
की नाही मला करायचं तर हेच करायचं. Okay. पूर्ण तुम्ही तुमचं पोटेन्शियल लावा, जे काय असेल ते संसाधन असतील किंवा जे काही गायडन्स असेल. या भरतीय क्षेत्रामध्ये कसं आहे की तुम्हाला प्रॉपर गायडन्स हवा. हम्म. गायडन्स शिवाय कसं होतं की तुम्ही नुसतं पळताय पण एक डायरेक्शन नसते. मग काय होतं की सक्सेस मिळतो कदाचित पण तो उशिरा मिळतो. Okay. त्यामुळे या क्षेत्रामध्ये गायडन्स खूप महत्वाचा आहे. तुम्ही जेव्हा तुमची स्टार्ट केलेली तर त्या टायमाला तुमचा डेली रुटीन काय असायचं? तुम्ही फिटनेस काय करायचे, स्टडीला किती टाइम द्यायचे, हे सगळी इन्फो जे ते आपले जे बिगनर बघत असतील बरोबर. त्यांना थोडी माहिती द्यावी. तर माझी सुरुवात अशी होती की प्रत्येक बिगिनरला एक भीती असते की यार मी नवीन आहे, माझ्यासमोर 4-5 वर्ष अभ्यासावाली किंवा 2-3 वर्ष अभ्यासावाली मुलं आहेत, तर त्यांना मी कम्प्लीट कसं करेल, एक भीती असते प्रत्येकाला. तर माझी सुरुवात पण तशी होती काहीतरी की मी बघायचो की बाबा मी गावी लायब्ररी लावली होती. परत मी अकॅडमीमध्ये लावली, सेल्फच करायचो पण लायब्ररी लावली होती मी. त्यानंतर ग्राउंड आमच्या गावी पाथर्डीमध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुका आहे. Okay. तर आमच्या गावी बाबूजी आव्हाड हे कॉलेज आहे. ते कॉलेजचाच एक ट्रॅक आहे 400चा, खूप चांगला मेंटेन केला आहे. आणि त्याच ग्राउंडवरती मी तरी पहिला मुंबईकडून गेला असेल पण त्या ग्राउंडवरती जवळपास हजारो पोलीस झाले असतील आमच्या गावातले त्या ग्राउंडचा यूज करून. तर सुरुवात अशी होती माझी पहिली की मी इथून गेलो गावी. पहिलं थोडंसं वातावरण मिळतं करण्यासाठी थोडा वेळ गेला पण एकदा सुरुवात झाली मग त्या शेतात उतरलो. मग सिनियर साहजिक आहे, जुनी मुलं होती, त्यांनी त्यांच्यासोबत घेतलं. मग बाबा की ग्राउंड कसं असतं, की पोलीस भरतीमध्ये ग्राउंडमध्ये काय इव्हेंट असतात, त्यानंतर अभ्यास कसा करायचा हे माहीत नव्हतं. सुरुवातीला मी काय करायचो फक्त की बाबा गेलो, 1 तास अभ्यास केला, 1.5 तास अभ्यास केला. तर आपण आधी जो अभ्यास करायचो 1ली ते 12वी तो कसा 2-3 तास म्हणजे खूप झाला. Okay. पण पोलीस भरती क्षेत्रामध्ये कसं आहे, तुम्हाला कमीत कमी सक्सेस लवकर हवा असेल तर तुम्हाला 7 घंटे तरी अभ्यास गरजेचा आहे. गरजेचं आहे. पण मी काय असं केलं सुरुवातीला की मी 2-3 तास जरी केला तरी मला असं वाटायचं की खूप झाला, खूप झाला. म्हणजे सुरुवातीला माझं गायडन्स नसल्यामुळे खूप वेळ वाया गेला. मला अभ्यास कसं करायचं माहीत नव्हतं, मला ग्राउंड कसं करायचं माहीत नव्हतं. Okay. पण आज सध्या प्रॉपर गायडन्स असता तर कदाचित मी एखाद वर्ष अजून लवकर झालो असतो. Okay. आता जर तुम्ही एक पोलीस आहेत हम्म. तर आता तुमची डेलीची लाईफ रुटीन कशी आहे? मीन्स तुमचा ड्युटी टायमिंग कसा असतो, फिक्स असतो की नसतो, कसा असतो ड्युटी टायमिंग? सध्या सांगायचं झालं तर आमच्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 8 मध्ये तर ड्युटीचं स्वरूप असं आहे की सकाळी 6 वाजता मला हजेरी असते. 6:40ला हजेरी असते. तशी 7:40ला आमचा शेड्यूल सुरू होतो. मग तो शेड्यूल सुरू असा होतो की 7:40 ते संध्याकाळी 6 पर्यंत. त्यामध्ये आमचा दिनक्रम चालतो. त्यामध्ये भरपूर गोष्टी आल्या, त्या गोष्टी मी सांगू शकत नाही प्रायव्हसी इश्यूमुळे. एक क्वेश्चन असा आहे, लॉंग जे ड्युटी टायमिंग असतं ते मेंटली किती इफेक्ट करतं एका कॉप्सला? साहजिक आहे. आता बघायचं झालं तर नॉर्मल प्रायव्हेट जॉबला कसं असतं की बाबा 8 घंटे किंवा 10 घंटे असेल, ते संपले की माणूस बॅग उचलतो आणि घरी जातो. पण इथं आमच्या जॉबमध्ये असं असतं की सिलेक्टेड टाइम बोलतो 12 घंटे शिप असते आमची. पण 12 घंट्यात असं आहे की बाबा कधी कधी सेन्सिटिव्ह बंदोबस्त आला तर आम्हाला 12 घंट्याचे कधी कधी 16 होतात, कधी कधी 24 होतात. आणि कधी कधी असं सुद्धा होतं की 2 तास रेस्ट आणि त्यानंतर कंटिन्यू बंदोबस्त. कधी कधी असं होतं की स्टँडिंग ड्युट्या कराव्या लागतात, त्यामुळे माणूस थोडा चिडचिडा होतो. आणि त्यात होतं असं की पब्लिकशी बोलण्याचा थोडासा आमचा टोन बदलतो. का साहजिक आम्ही कंटिन्यू उभं असतो, कंटिन्यू ते का म्हणजे घरी जायचं, प्रत्येकाला घरी जायचं असतं, प्रत्येकाला फॅमिली असते. पण कर्तव्याखाली असं असतं की बाबा कर्तव्य करायचं बोललं तर आपल्याला माघार घेता येते. त्यामुळे ड्युटी प्रथम करावी लागते. मग त्यानंतर असं की ड्युटी आवर्स फिक्स नसतात असं आहे. तर कधी असं पण होतं की फॅमिलीमध्ये कुठला इव्हेंट आहे किंवा कुठला तरी फंक्शन आहे जे आपण मिस करतो, तर त्या टायमाला काय वाटतं की यार हा जॉब केला पाहिजे की नाही केलं पाहिजे? तसं तर आत्ता मे महिना आहे, सगळ्यांचे लग्नाचा सीझन चालू आहे. तर असं कधी आपण फिक्स सांगू शकत नाही मी की बाबा हा मी ह्या कार्यक्रमाला येऊ शकतो किंवा याला नाही येऊ शकत. का तर कसं आहे की ड्युटीमध्ये आपण फिक्स नसतो की आपल्याला सुट्टी मिळेलच. कारण साहजिक आहे, कुठं काय अचानक घटना घडली किंवा काय झालं तर आम्हाला प्रथम तिथे जावं लागतं.
मग असं होतं की बाबा आपल्याला प्रत्येक फॅमिली फंक्शन अटेंड करता येत नाही. कधी कधी असं होतं की पूर्ण फॅमिली एका जागेवरती येते पण आपल्याला जाता येत नाही. ओके. कधी कधी असं होतं की बाबा आपल्या सख्या नात्यात कोणाचं तरी काहीतरी महत्वाचं फंक्शन असतं आणि आपण कुठेतरी बाहेर असतो. आपण समजू शकतो की बाबा ड्युटी आहे तर आपल्याला नाही जमत आहे, पण आपल्या घरच्यांना मित्रांना असं वाटतं की याला नाही यायला पाहिजे तो, असं कसं काम करतोय की याला बाबा फॅमिली फंक्शन यायला मिळत नाही. ओके. मग भरपूर गैरसमज आहेत तसे, पण आता जो करतोय त्याला माहिती की बाबा हा ही सिच्युएशन काय आहे. बस सुट्टीचं तसंच आहे की बाबा हा फॅमिली फंक्शन नाही अटेंड करतात कधी कधी. एका कॉप्सचे जे जॉब आहे ते ग्लॅमरस वाटतंय की स्ट्रगलिंग वाटतंय? तसं तर भरती व्हायच्या आधी तर असं वाटायचं की यार मी भरती झालो तर मी हे करेल, मी ते करेल. म्हणजे असं की बाबा हा ग्लॅमरस लाईफ जगेल मी, की लाईफ सेट आहे एकदम. पण भरती झालो, ट्रेनिंग केली, ट्रेनिंग ड्युटी करतोय. पण कसं सुरुवातीला नवीन नवीन मजा येते, पण ज्यावेळेस ड्युटी लागते किंवा कर्तव्य वाढतं त्यानंतर कळतं की बाबा ज्यावेळेस आपण कुठल्या सेशनच्या आतमध्ये जातो त्यानंतर आपल्याला कळतं की बाबा कामाचं स्वरूप काय किंवा काय काय की आपण जास्त शो ऑफ करू शकत नाही. आपण काही गोष्टी सिक्युअर असतात किंवा की ग्लॅमरस तर बोलू शकत नाही, पण स्ट्रगलिंग लाईफ आहे. थोडंफार स्ट्रगल आहे या लाईफमध्ये. हा पण नोकरी बाबतीत मी खुश आहे. तर मला एक विचारायचं आहे, आता तुमची जी डेली लाईफ रुटीन असते म्हणजे जी डेलीची ड्युटी असते आणि जेव्हा तुम्हाला महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर ड्युटी लागते इलेक्शनसाठी, तर त्या दोन्ही गोष्टींमध्ये डिफरन्स काय? फारसा डिफरन्स तर नाही, पण आपल्या महाराष्ट्राच्या इलेक्शनला कसं असतं की बाबा अं, आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये असतो, त्यात एक सिलेक्टेड रोल आहे आमचा की बाबा इलेक्शनमध्ये स्ट्रॉंग रूम असते जिथे मतदानाच्या पेट्या येतात. तर आमच्याकडे एक सिलेक्टेड काम असतं, प्रत्येक वेळेस वेगळं काम येतं. पण उदाहरणार्थ ईव्हीएम मशीन असतं, तर ईव्हीएम मशीनची सिक्युरिटी, ही ईव्हीएम मशीन सिक्युअरली आणणं, सिक्युअरली नेणं, जेणेकरून इलेक्शनमध्ये काही अडथळा येणार नाही किंवा त्या चुकीच्या हातामध्ये पडणार नाही किंवा त्यांचा गैरवापर होणार नाही. आमचं महत्त्वाचं काम हे असतं. आणि तसंच बोलायला गेलं आउट स्टेटला, तर आउट स्टेटला आपल्या महाराष्ट्र पोलीसला आवर्जून मागणी असते का आता आपलं नाव तसं आहे आउट स्टेटमध्ये की बाबा महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस असं. तर आउट स्टेटला पण आपल्याकडे बहुतांश वेळेस स्ट्रॉंग रूमच असते की जेणेकरून जिथून ईव्हीएम मशीन्स आणल्या जातात, ठेवल्या जातात असं. आणि इतर वेळेस इलेक्शन बूथ मिळतात. इलेक्शन बूथवरती पण तेच काम असतं की आपलं किंवा जमाव येतो, जमावाने काहीतरी अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी लागते. ड्युटी करताना भरपूर एक नाही तर 10 प्रकारची 10 माणसं मिळतात. 10 माणसांना तोंड द्यावं लागतं. आणि इलेक्शन हा बंदोबस्त सर्वात सेन्सिटिव्ह बंदोबस्त म्हणून ओळखला जातो का, तर आपली एक चूक ही भरपूर महाग पडू शकते आपल्याला. तर इलेक्शन बंदोबस्त करताना अडचणी तर खूप येतात. कधी कधी आउटस्टेटला असल्यावरती घरापासून महिनाभर लांब राहावं लागतं. थोडीफार खंत वाटते की आपण कधी कधी इमर्जन्सी असताना आपल्याला घरी जाता येत नाही, पण पहिलं कर्तव्य महत्वाचं असल्यामुळे आपल्याला ते कर्तव्य पहिलं पार पाडावंच लागतं. ओके. तर आता तुम्ही एखाद्या स्टेटमध्ये जाताय, बरोबर. कधी तुम्हाला तिथं लँग्वेजचा इश्यू येतो का भरपूर असं? भरपूर. आता माझी सर्व्हिस एवढी झाली नाही, जवळपास 1-1.5 वर्ष सर्व्हिस आहे. ओके. तर मी एकच इलेक्शन बंदोबस्त आउट स्टेटसाठी केलाय, तो म्हणजे केरळ. ओके. आता मागच्या महिन्यातच मी केरळ आणि तामिळनाडू या 2 राज्यांमध्ये इलेक्शनसाठी होतो. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं मराठी चालते, हिंदी चालते किंवा इंग्लिश पण चालू जाते. ओके. पण आउट स्टेटमध्ये कसं आहे, तर पहिला बंदोबस्त केरळमध्ये केला. तर केरळमध्ये असं होतं की तिथली माणसं फक्त त्यांची असेल ती मल्याळम भाषा ओके. आणि दुसरी म्हणजे इंग्लिश. तर बाकी भाषा ते बोलतच नव्हते. हिंदी तर ते बोलत नव्हते. त्यामुळं कसं व्हायचं की बाबा गेल्या गेल्या आता आपल्याला कसं इंग्लिशचा जास्त संबंध कमी असतो. तर मग पहिलं तरी प्रॉब्लेम तोच आला की बाबा जेवताना, राहताना, तिथे वावरताना, ड्युटी करताना की ते लँग्वेज बॅरियर भरपूर इफेक्ट करतो. मग त्यावेळेस ते आपल्याकडे त्यांचा एक माणूस असतो, केरला पोलीसचा असेल तो किंवा तामिळनाडू पोलीसचा असेल, मग ती मदत कुठेतरी होते, पण लँग्वेजचा खूप त्रास होतो. अच्छा. मग तुम्हाला काय वाटतं लँग्वेजचा जो त्रास होतोय हा. तो कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो आपण? लँग्वेजचा त्रास आता प्रत्येक राज्याची प्रत्येक सिस्टम वेगळी आहे. तसं तर इंग्लिश ही अशी लँग्वेज आहे की ती पूर्ण भारतात चालते. मग एकच ऑप्शन उरतो की बाबा आपल्याला इंग्लिश आली पाहिजे चांगली. ओके.
त्यानंतर प्रत्येक राज्यात त्यांची भाषा ही प्राथमिक असते, असं स्वरूप आहे भाषेचं. ओके, आता तुम्ही जेव्हा आउट ऑफ महाराष्ट्र जातात हम्म. तर त्या टायमाला एका कॉप्सची इमोशनली किती अटॅचमेंट असते आपल्या फॅमिली बरोबर? हा प्रश्न तर खूप महत्वाचा आहे. कारण आउट स्टेटला जेव्हा आपण जातो त्यावेळेस आपण कमीत कमी 1 महिना तर बाहेरच असतो. त्यानंतर जर बंदोबस्त वाढला तर वाढायची शक्यता पण असते. मग हेच की प्रिपरेशन की बाबा हा आता आपण घरापासून लांब चाललोय. आता प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. ओके. काहींचा एक प्रॉब्लेम असतो, काही दुसरा असतो. मग स्वतःला आपण तिथून काढण्यासाठी तयार करणं प्लस फॅमिलीला तयार करणं. कारण साहजिक आहे, फॅमिलीचं म्हणणं हेच असतं आपल्या की बाबा आपला माणूस आपल्या जवळ असावा. एक कॉप्सची लाईफ, एवढे सर्व फेस्टिवल आहेत आपलं इंडियन कल्चर म्हणजे खूप सारे फेस्टिवल, बट एका कॉप्सला ते सगळे फेस्टिवल बोलतात ना फॅमिली बरोबर अटेंड करता नाही येत, सेलिब्रेट करता नाही येत. तर जेव्हा तुम्ही लोकांना बघतात की यार हा म्हणजे वडिलांबरोबर आहे, आई बरोबर आहे किंवा सिस्टर बरोबर आहे, ते सेलिब्रेट करतात, त्या टायमाला तुम्हाला काय वाटतं? सुरुवातीला तर असं आहे की नोकरीत आलो, सणसूद आणि फॅमिली हे सेकंडरी होतं. ओके. प्रायोरिटी जी असते ती नोकरीला आहे. आणि साहजिक आहे, महाराष्ट्र पोलीसच्या खात्यामध्ये असं आहे की प्रत्येक सणाला नॉर्मल पर्सन हा घरी असतो, तो सेलिब्रेट करतो, तो एन्जॉय करतो. आणि आमच्या वेळेस उलट होतं की फेस्टिवलच्या वेळेस आम्हाला जास्त काम असतं. कारण साहजिक आहे की फेस्टिवल आला, गर्दी होणार, गर्दी झाली तर कंट्रोल करण्यासाठी लागणार, काय वेगळं घडू नये यासाठी आम्हाला तिथे उभं राहावं लागतं. मला असं होतं की बाबा प्रत्येक फेस्टिवल असं आहे की आता जवळपास 80% तरी फेस्टिवल आम्हाला भेटत नाही. फेस्टिवलच्या वेळेस आम्ही असतो कुठं बंदोबस्त. त्याच्यामुळे फॅमिली आणि मित्र हे कुठेतरी नाराज होतात. पण आता आधीपासून ठरवलंच होतं की करायचं, देशासाठी काहीतरी करायचं, नोकरीसाठी काहीतरी करायचं. त्याच्यामुळे आता मेंटली तेवढा प्रिपेअर आहे की हा बाबा एखादा सण भेटला तर चांगलंच आहे, नाही भेटला तरी पण ठीक आहे ना. आज मी कुठेतरी करतोय, माझी फॅमिली माझ्यामुळे खुश आहे, माझी फॅमिली माझ्यामुळे फेस्टिवल चांगला एन्जॉय करू शकते. हा तर मी नसेल पण हा एक एक पॉईंट असा आहे की बाबा ठीक आहे ना, म्हणून चालून जातो. एक इम्पॉर्टंट क्वेश्चन असेल, जर मला कॉप्स बनायचे, बरोबर आहे. ओके, तर आता माझ्या डोक्यात एकच आहे की माझा गोल हे की मला कॉप्सच बनायचं. बरोबर आहे. माझ्याकडे दुसरा ऑप्शन मी माझ्या आयुष्यात ठेवलाच नाही. मग तुम्हाला काय वाटतं, जे यंग पोर आहेत जे ह्या क्षेत्रात उतरतात त्यांनी प्लॅन बी ठेवला पाहिजे? कारण का जी पण पोरं येतात ते लोअर मिडल क्लास त्या फॅमिलीचेच येतात. जर इन केस कधी जर माझं सिलेक्शनच नाही झालं तर माझ्याकडे काहीच नसणार. तर तुम्हाला काय वाटतं, प्लॅन बी ठेवला पाहिजे? तसं तर पोलीस भरती करणारा प्रत्येक मुलगा हा गरीब घरातून आणि मिडल क्लास फॅमिलीमधून आलेलाच असतो. तर माझं म्हणणं हेच आहे की बाबा पहिला तरी तुम्ही प्लॅन ए ठरवतानाच असा ठरवा की झालंच पाहिजे. आता पोलीस भरतीमध्ये उदाहरणार्थ जागा येतात 100 आणि फॉर्म येतात 10,000, तर सक्सेस रेट हा कुठेतरी 10% असतो. किंवा त्या 10,000पैकी फक्त 1,000चं काम होतं किंवा कधी कधी 100चं काम होतं, ते 9,900 हे परत रिपीट असतात. त्यामुळे प्रत्येकाने हा विश्वास असावा की मी होणारच आहे. हा पण एक प्लॅन बी असावा का, तर उद्या कदाचित नशिबाने साथ नाही दिली. ह्यामध्ये कसं की मेहनत प्रत्येक जण करतो, प्रत्येक जण मेहनत करतो, प्रत्येक जण एफर्ट टाकतो, पण कधी कधी नशिबाची साथ पण पाहिजे. कारण आपण म्हणतो की 99% आपण प्रयत्न करतो, 99% असतो, पण तो 1% जो असतो नशिबाचा, तो जर नसेल ना तर काय मजा नाही. त्यामुळं माझं म्हणणं तर हे असेल यंगस्टरना, नवीन मुलांना, की प्रत्येकाने प्लॅन बी घेऊन उतरावं. कारण केलेला अभ्यास, केलेलं फिजिकल हे कधीच वाया जाणार नाही. ह्या गोष्टी आपल्याला पुढे कामी येणारच आहेत. त्यामुळे प्रत्येकाने उतरावं या क्षेत्रामध्ये, फक्त हा प्लॅन बी प्रत्येकाने ठेवावा. ओके, थोडं ना आपल्या इंटरव्ह्यूला थोडं आपण मजेदार करूया. जेव्हा तुम्ही कॉप झाले, हा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तर असं जर क्वेश्चन केलाच असेल कोणी की भाई तू आता कॉप झालाय, जर इन केस कधी आम्हाला पोलिसांनी पकडलं गाडी चालवताना किंवा काय करताना, आम्ही तुला नक्कीच कॉल करू, असं झालंय कधी? किंवा कॉल केलेत कोणी तुम्हाला? असं भरपूर वेळ झालंय की पोलीस व्हायच्या आधी प्रत्येक जण बोलायचं की भाई तू पोलीस झालास की हा बाबा आम्ही फोन केला तू फोन उचलशील का, किंवा जास्त काय नाही पण बाबा तू पोलीस झालास आमच्यासाठी काही वेगळं नसेल, तू आमच्यासाठी तूच असशील.
पण हा एक आहे की बाबा आमचा मित्र पोलीस आहे, त्यावर आम्ही कुठे गेलो पकडलं गेलो तर आम्ही सांगू शकतो गर्वाने की आमचा मित्र पोलीस आहे. तर कधी कधी असं होतं की आपल्याला वाटतं की हा बाबा, पण कसं होतं की कधी कधी काही जणांचा गैरफायदा पण घेऊ शकतात. हम्म. हा काही जणांचा जेन्युइन प्रॉब्लेम असतो कधी कधी, तर ठीक आहे. हा आणि मला एक दोन मित्र असे आहेत की लागलो त्यात नंतर ड्युटी चढलो तर ट्रॅफिकला पकडलं. हा हॅलो, हा अरे मल्हारी असं असं झालं. आता ह्यावरती मी काय करता, इकडे लायसन्स नसेल, हेल्मेट नसेल, ह्यावरती मी काय करू शकत नाही. मग ओके. जी त्याला प्रत्येकाला काय सांगावं, जी फायनान्शियल ती भर नाही. त्यांचं म्हणणं काय की तू पोलीस असून फायदा काय. मग कधी कधी असं वाटतं की यार आपण पोलीस आहोत, हा. पण पोलीस आहोत त्याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येक गोष्ट माफ करू शकतो. तर तसं आहे. ओके. तर थोडेसे ना आपण रॅपिड फायर क्वेश्चन घेऊया. ओके, क्विक आन्सर द्यायचा आहे, विचार नाही करायचा आहे त्याच्यात. तर पहिला जर क्वेश्चन असा असेल, नाईट ड्युटी की डे ड्युटी? नाईट ड्युटी. ओके. जर सिनियर कॉप झाला तर स्ट्रिक्ट सिनियर या चिल सिनियर? चिल सिनियर. इलेक्शन ड्युटी की फेस्टिवल ड्युटी? इलेक्शन ड्युटी. पब्लिक जास्त डेंजरस आहे की सिनियर ऑफिसर? तसं तर दोन्ही पण डेंजरस आहेत, पण त्यात पब्लिक जास्त डेंजरस आहे, कारण पब्लिकला आपण सांगतोय समजतं ते, त्यामुळे पब्लिक जास्त डेंजरस आहे. ओके. वन वर्ड मध्ये पोलीसची लाईफ काय आहे ते एक्सप्लेन करा. दिसताना ग्लॅमरस दिसणार, ओके. पण आतला संघर्ष हा त्यालाच माहिती. ओके. तर मल्हारी जाधव हा कॉप्सर आहे आता, पण त्याचा पास्ट पण आहे. तो खूप चांगला क्रिकेट खेळायचा, एक चांगला गोलंदाज सुद्धा आहे तो. तर आपण त्याची ना थोडी क्रिकेट जर्नी, आता आपण त्याच्याकडून थोडी माहिती काढून घेऊया की त्याची क्रिकेट जर्नी कशी सुरू झाली. तर मल्हारी, पहिलं मला हे सांग, तू तुझी क्रिकेट जर्नी कुठल्या टीम पासून स्टार्ट केली, त्या टीमचं नाव, त्या टीम मध्ये तुझ्या बरोबर कोण कोण खेळणारे होते, कोणी कोणी तुला त्या टायमाला सपोर्ट केलेला? तर इंटरव्ह्यूचा खरा मजेशीर पार्ट आता सुरू झाला आहे, कारण क्रिकेट हे प्रत्येकाचं पहिलं प्रेम असतं. माझं हे पहिलं प्रेम आहे. तर जसं लहानाचा मोठा झालो, माझं कारण ग्राउंडच्या शेजारीच आहे, तर लहानपणापासून बघत आलो मी किंवा क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. तर माझ्या क्रिकेटची सुरुवात झाली AK फायटर या संघापासून. ओके. संदीप कळसुंकर यांनी हा संघ सुरू केला. त्या संघामध्ये सगळी यंगस्टर मुलं. तर मला सुरुवातीपासून या क्षेत्रामध्ये ज्याने कोणी शिकवलं असेल हात धरून, तर तो एकच नाव आहे, संदीप कळसुंकर. त्याने चान्स दिला त्या संघामध्ये मला शून्यातून, म्हणजे माझी काही इमेज नसताना त्या संघाने मला एक चांगला गोलंदाज बनवलं, प्रत्येक वेळी चान्स दिला. त्यानंतर जे नाव झालं, मग त्यानंतर मी बाहेर बाहेर खेळलो. मग खरी सुरुवात AK फायटर्स म्हणून झाली. त्यानंतर आपल्या भटवडीमध्ये एक BPL नावाची टुर्नामेंट होती, ती खूप मोठी आहे. तर आमच्यासाठी ते BPL खेळणं एक स्वप्न होतं, पण तेच स्वप्न हळूहळू AK फायटर मधून खेळलो. मग भरपूर जणांनी बघितलं की हा हा प्रकार चांगला बॉल टाकतो किंवा हा चांगला बॉलर. मग त्यानंतर सुरू झाली माझ्या चांगल्या ह्याची. त्यानंतर मी पहिली टुर्नामेंट खेळलो, ती कुठली खेळलो असेल तर BPL असेल, ABPL. BPL ला तर चान्स, अखिल भटवाडे अखिल भटवाडे प्रीमियर लीग पहिलंच पर्व होतं. आणि त्यात माझं सगळ्यात पहिलं स्वप्न हे होतं की मला फक्त त्या टीम मध्ये खेळायला भेटावं, की बाबा हा टुर्नामेंट असते. लहानपणापासून एक क्रेज होता की टुर्नामेंट असते, फक्त एक टी-शर्ट मिळावं यासाठी फॉर्म भरा किंवा फॉर्म घ्यावा. कारण त्यावेळेस कॉम्पिटिशन असं होतं की बाबा प्रत्येकाला खेळायला घेत नव्हते किंवा प्रत्येकाचा सिलेक्टेड टीम असल्यामुळे सिलेक्टेड प्लेयरच असायचे. त्या स्वप्न असायचं की हा बाबा मला खेळायला घ्यावं, मला टी-शर्ट मिळावी, मी 11 मध्ये फिल्डिंग करावी. मग ABPL हे माझ्यासाठी स्वप्नासारखं होतं. स्वप्नासारखं असं की मला एक ऑप्शन बॉलर म्हणून घेतला होता. सांगण्यात आलं की हा बाबा, त्यावेळेस आमच्या संघाचा कर्मचारी होता महेश येवले, सध्या ही भटवडी संघाचं नेतृत्व करतात ते. तर दादाने चान्स दिला की हा बाबा तुझं पहिलं पर्व आहे, चांगला खेळला तर चान्स भेटेल, नाही खेळला तर दुसरा उभाच आहे. त्यावेळेस चान्स भेटला आणि तिथून जी कलाटणी मिळाली, तिथून मी जे खेळत गेलो त्या टुर्नामेंटला, मी माझं वय असेल त्यावेळेस 18 वर्ष. मला कोणी ओळखतही नव्हतं. त्यावेळेस मी त्या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज म्हणजे बेस्ट बॉलरची ट्रॉफी मिळवली. आयुष्यात अपेक्षितही नव्हतं ते मिळालं होतं. कारण एखादा मुलगा टी-शर्ट साठी खेळणारा किंवा 11 जणांमध्ये उभा राहण्यासाठी खेळणारा, अचानक बेस्ट बॉलर झालो. मग माझ्यासाठी अजून एक सरप्राईज असं होतं की बेस्ट बॉलर त्यावेळेस मोबाईल होता, तो मोबाईल सुद्धा मिळाला.
म्हणजे त्या दिवशीचा आनंद हा गगनात मावण्यासारखाच नव्हता. कुठला मोबाईल होता तुझा पहिला, तुला काय तो- आठवत आहे का? नक्कीच त्यावेळेस असं होतं की मला तो मिळालेला मोबाईल होता लावाचा. ओके. लावाचा मोबाईल होता. त्यानंतर मी एवढा खुश झालो, त्यानंतर एवढं नाव झालं. त्या टुर्नामेंटमध्ये मला खरी ओळख दिली. ABPL ने मला खरी ओळख दिली. त्यानंतर मग मी बटवडे संघातून खेळलो. परत आमचा नवनाथ दादा केतले त्यांच्या अंडर खेळलो. अशी भरपूर नाव आहेत की ज्यांनी माझं क्रिकेट वरती नेलं. ओके. मग मी बाहेर बाहेर खेळलो. पण असं की क्रिकेट जर्नीची सुरुवात भटवडीतून झाली आणि भटवडीचं क्रिकेट हे खूप वेगळं आहे. चांगलं बोलायला गेलं तर चांगलं गुण खूप आहे आणि आता सध्या तरी थोडंसं कमी आहे. पण क्रिकेट जर्नी ही खूप चांगली चालू होती. त्यानंतर मग पोलीस भरती क्षेत्र आलं. मग त्या क्षेत्रामध्ये उतरलो. मग कुठेतरी क्रिकेटला ब्रेक आला माझ्या. कारण पहिलं करिअर महत्वाचं आहे. तर सगळ्यांचं म्हणणं एकच होतं की क्रिकेट नको करूस. फॉर्म आहे तोपर्यंत क्रिकेट आहे. फॉर्म संपला कोण घेणार नाही. मग त्यानंतर क्रिकेट काही सुटत नव्हतं. मग मी गावी शिफ्ट झालो. मग ती भरतीची तुम्हाला सांगितलं की बाबा भरतीची तयारी कशी केली किंवा काय कसं केलं. मग 3 वर्ष क्रिकेटपासून लांब होतो. आता ट्रेनिंग करून परत आलोय मुंबईमध्ये. आता परत एकदा सुरुवात झाली क्रिकेटला चांगली आणि आता चांगलं क्रिकेट सुरू आहे. अजून तर खूप जर्नी बाकी आहे. पाहूया पुढे. रामजीनगरच्या क्रिकेट बद्दल काय बोलशील? रामजीनगर बद्दल बोलायचं झालं तर रामजीनगरच्या प्रत्येक गल्लीत ही एक टीम, एक प्लेअर हा आहेच आहे. आणि रामजीनगरचं क्रिकेट हे खूप चांगल्या लेवलचं आहे. तर रामजीनगरचे पण स्पेशल टुर्नामेंट होतात. रामजीनगर प्रीमियर लीग असेल. होतात की व्हायचे, आता तर ते स्टॉप झाले. आता सध्या 2 वर्षामध्ये स्टॉप झालंय. पण माझी इच्छा अशी आहे की परत एकदा रामजीनगरचं क्रिकेट चांगलं व्हावं. कारण रामजीनगरचं नाव हे भटवडी क्रिकेटमध्ये खूप चांगलं आहे. कारण रामजीनगरचा प्लेअर ऐकलं की हा प्लेअर रामजीनगरचा आहे. तर प्रत्येकाला वाटते की हा रामजीनगरचा प्लेअर बोलल्यावरती हा प्लेअर चांगलाच असणार. रामजीनगरमध्ये काढायला गेलं तर 5-6 टीम इझिली निघतील. हा फक्त एक खंत आहे की रामजीनगरचं क्रिकेट कुठेतरी आता कमी होत चाललंय. ती इच्छा अशी आहे की बाबा हा पॉडकास्ट बघून किंवा अजून काही गोष्टींनी रामजीनगरचं क्रिकेट परत सुरू व्हावं. रामजीनगरचे प्लेअर हे बाहेर खेळावेत. जसं आपण मोठे मोठे प्लेअर होतो अशी इच्छा आहे की बाबा हा आपल्या इथून एखादा मोठा प्लेअर यावा. ओके. आणि रामजीनगरचा क्रिकेट मला असं वाटतं सध्याला तर बॉक्स क्रिकेट चालू आहे. त्याच्यामुळं मे बी असं पण होऊ शकतं की ओरम क्रिकेटमध्ये कोण इंटरेस्ट नाही घेत आहे. तर मे बी होऊन पण शकते रामजीनगरची टुर्नामेंट वगैरे जर कोणी इनिशिएटिव्ह घेतला तर. नक्कीच कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. कारण रामजीनगरचं क्रिकेट हे आधी बॉक्स होतं. त्यानंतर सगळे ओरमकडे वळाले. त्यानंतर परत असं झालं की ह्या गेल्या 2 वर्षांमध्ये की परत पुन्हा एकदा सगळे बॉक्सकडे वळाले. आणि ओरमचं क्रिकेट कुठेतरी पाठी सुटलंय. तर कुणीतरी पुढाकार घ्यावा, त्यांनी जबाबदारी घ्यावी आणि परत एकदा रामजीनगरचं क्रिकेट हे ओरमकडे शिफ्ट करावं. भटवाडीच्या बाहेर तू जे क्रिकेट खेळला आतापर्यंत त्याच्यातला बेस्ट मुवमेंट कुठला आहे का, तुला आठवत आहे का? भटवडीच्या बाहेर तर मी पुण्याला खेळण्यासाठी गेलो होतो. त्यावेळेचा मुवमेंट असा आहे की बाबा त्या टीम मध्ये कोण ओळखत नव्हतं. फक्त की मुंबईचा प्लेअर आहे, चांगला खेळतो. कुठल्या टीम मधून खेळत होतास तेव्हा आणि तुला तिथं कोणी चान्स दिलेला? पुण्याला मी गेलेलो एरोडा या ठिकाणी. तिथे सन्नी म्हणून मित्र आहे आपला. तर सन्नीने मला खेळायला नेलं होतं. तिथे असं होतं की बाबा कोणीच ओळखत नव्हतं, काय नव्हतं आणि प्रत्येक जण हलक्यात घेत होता. पण त्यावेळेस असं झालं की माझा परफॉर्मन्स एवढा चांगला झाला की एकावरून त्यांचं मी मेन स्ट्रायकिंग बॉलर झालो. आणि खूप चांगलं वाटलं की बाहेर गेलो आणि तिथल्या परफॉर्मन्स नंतर जे प्रेम मिळालं ते खूप असं अविस्मरणीय आहे. तिथे मी फायनलला हरलो होतो आम्ही. फायनल हरून सुद्धा एक चांगलं नाव करून आलो. क्रिकेटमध्ये आतापर्यंतची सगळ्यात मोठी वाटणी किती घेतली असेल? सध्या तरी भरतीमुळे क्रिकेट कुठेतरी मागे पडलं होतं. पण मी भरती झाल्यानंतर आहे ना एक टुर्नामेंट खेळलो होतो, जिगरबाज चषक. अच्छा. त्यावेळेस ही वाटणी थोडीशी मोठी होती, सांगू शकत नाही. ओके. ती वाटणी खूप चांगली आलेली. असं आहे. ही टुर्नामेंट कुठे होती जिगरबाज? जिगरबाज आमच्या होम ग्राउंड वरती. तिचे क्वालिफिकेशन राऊंड हे शनी मंदिरात झाले होते. घाटकोपर मध्येच आहे ते. पण फायनल सेमीफायनल हे सामने जे आहेत ते भटवाडी घाटकोपर मध्ये झाले. ओके. जिगरबाज आय थिंक ऑलिम्पिक बोलू शकतो ते, असं होतं का? जिगरबाज मध्ये भरपूर स्पोर्ट्स होते. त्यामध्ये मल्लखांब आला, क्रिकेट आलं, खो खो आलं, कबड्डी आलं, असे भरपूर स्पोर्ट्स होते.
त्यामध्ये क्रिकेट सुद्धा होतं आणि त्यात असा भाग मिळाला की मॅन ऑफ द सिरीजला बाईक होती. ओके. परत बॉक्स क्रिकेटला तर सुद्धा त्याचा चान्स मिळाला होता. हम्म. म्हणजे खूप मोठी स्पर्धा होती. तर 2 लाख आय थिंक काहीतरी प्राइस होतं तिचं. ओके. तर लास्ट क्वेश्चन या आपल्या पॉडकास्टचा लास्ट क्वेश्चन असा असेल की जी पण आता यंग जनरेशन किंवा जी पण लोक आपला पॉडकास्ट बघतायत त्यांना तुम्ही मेसेज काय द्याल ॲज अ कॉप्स आणि लाईफमध्ये त्यांनी काय केलं पाहिजे? महत्वाचा सल्ला तरी हा असेल की आवड जपावी माणसाने. पण आवड जपता जपता कुठेतरी आपलं जेव्हा फॅमिलीकडून आपल्याला काय एक्सेप्टेशन आहेत किंवा आपण आपली आवड जपतो पण फॅमिलीला काय हवं असतं आपल्याकडून किंवा आपल्या मुलाने चांगल्या कामाला असावं, त्याने आपलं घर सांभाळावं, त्याने फॅमिलीला वेळ द्यावा. त्यामुळे मला सांगणं हेच असेल, तुम्ही भरती क्षेत्राकडे वळताय तुम्ही 100% द्या. प्लॅन बी घेऊन उतरा. तुम्ही क्रिकेटर म्हणून खेळताय तर क्रिकेटरचं एक आहे की तुम्ही क्रिकेट खेळा, स्वतःसाठी खेळा. तुम्हाला तुमचं प्रत्येकाला एक आनंद मिळतो क्रिकेट खेळून. तुम्ही ते करता करता तुमच्या करिअरकडे पण लक्ष द्या. कारण आयुष्यभर जर क्रिकेट खेळायचं तर तुम्हाला करिअर करणं खूप महत्वाचं आहे. असं आहे. त्याच्यामुळे सल्ला हाच असेल की बाबा क्रिकेट प्लस करिअर या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आमच्या यूट्यूब चॅनलसाठी काय बोलाल? तुमचा यूट्यूब चॅनल आता सध्या तरी नवीन आहे आणि चॅनलसाठी सांगणं झालं तर नक्कीच आज जे इंटरव्ह्यू घेत आहे तुम्ही प्रत्येकाला संधी देत आहे बोलायची. कारण आजकाल कसं आहे की माझ्याकडे जे ज्ञान आहे ते मला कोण ओळखत नाही, मी देऊ शकत नाही. पण तुमच्या चॅनलद्वारे हा मेसेज भरपूर जणांकडे पोहोचू शकतो की बाबा भरती काय आहे, भरतीची सुरुवात कशी करायची, किंवा प्रत्येकाला छंद जोपासता कसं जगायचं, या गोष्टी आहेतच. की तुमच्या चॅनलमुळे एक संधी मिळाली तर मी परत एकदा तुमचे आभार मानतो की तुमच्यामुळे मला बोलण्याची संधी मिळाली, मला माझा एक्सपिरियन्स शेअर करण्याची संधी मिळाली. आणि नक्कीच आपला चॅनल नक्कीच जवळपास खूपच मोठा होईल. आता किती मोठा होईल हे आपल्या मेहनतीवरती आहे. तुम्ही जी मेहनत करताय ती खरंच चांगली आहे. तर बेस्ट ऑफ लक तुमच्या पुढच्या जर्नीसाठी. थैंक यू सो मच गाइस इस एपिसोड को लास्ट तक देखने के लिए. ये एपिसोड हमने मराठी लैंग्वेज में शूट किया है बिकॉज ऑफ द ऑडियंस. तो अभी आपको 2 चीज़ें करनी है. पहली तो ये इस वीडियो को लाइक करना और शेयर करना है. दूसरी चीज़ हमारे यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करना है. और मैं प्रॉमिस करता हूँ मैं आपके लिए ऐसे ही बहुत सारे कंटेंट लेके आऊँगा. और अगर आपको भी किसी टॉपिक पे वीडियो चाहिए तो आप हमें कमेंट बॉक्स में कमेंट भी कर सकते हो या फिर इंस्टाग्राम पे हमें DM भी कर सकते हो. सो थैंक यू सो मच. सी यू इन नेक्स्ट वीडियो.